चला सुप्रभात श्री विठ्ठल मंडळी. किल्लो श्री विठ्ठल बोल बोल. तर चला मंडळी, आजचा आपला 10वा दिवस आणि आज आपण आहोत फलटण या ठिकाणी. काल रात्री फलटणला पोहोचलो आणि इथं माझे ज्ञानोबारायचा पाल आपल्याला जवळ असतं. इथं ज्ञानोबाराय असतं बघा. आताच रथ निघालेला आहे, म्हणजे दिंड्या नंबराला लागतील तोपर्यंत आपल्याला अजून अर्धा तास आहे. आणि आमचे नरेश मामा सुद्धा आलेले आहेत. नमस्कार नरेश मामा. माझे पिल्ले आलेत. पिल्लू तू उद्या चाल. उद्या चाल. उद्या चालशील ना? उद्या छोटा आहे, आज खूप मोठा आहे ना. ओके माझी पिल्ले चला तू चाल. रामकृष्ण हरी. तर चला, माझ्या छोट्या मुलीचा मूड ऑफ झालेला आहे, तिला चालायचं आहे. तर मला माहिती आहे आज आपलं जास्त चाल असल्यामुळे तिला घेतली नाही. तर जाऊया. नमस्कार. अरे नो मी कडीवर कोण कोण घेल तिला? नको 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 परत. तर चला मंडळी, आपण जाऊया पुढे नंबरला लावूया आणि मग तुम्हाला भेटूया. चला विठ्ठल आज आपण चाललेलो आहोत फलटण ते बरड. चला चला मंडळी, आपल्याला अजून एक परंपरा तुम्हाला दाखवायची आहे. काय काय परंपरा असतात, काय काय परंपरा. एक परंपरा, एक छोटीशी आणि प्रेमळ परंपरा ही आपल्या वडिलोपार्जित आलेली ते पुतण्या नातूपर्यंत. तर अशी परंपरा मी तुम्हाला दाखवतो. घातलेले कपडे ते माझ्या वडिलांचे कपडे आहेत, म्हणजे त्याच्या आजोबाचे कपडे त्याच्या वडिलांनी घातले. दीपक महाराजांनी तो वापरत आहे. नंतर तुमचा मुलगा वापरेल. तुमची पोरा वापरतील रे. आम्ही वडिलांचा वारसा जोपासलेला आहे आणि त्यांना या वारीत आमचे वडील आमच्या सोबतच चालतात अशी आमची धारणा आहे. म्हणजे आम्हाला वाटते जसे म्हणजे वडिलांचे आम्ही कपडे बघत असतो, आम्हाला वाटते की आमचे वडील आमच्या सोबतच आमचे आहेत, म्हणून आम्ही आणि आमची परंपरा आमच्या वहिनी चालवत आहे. मला काल वहिनी बोलत होतं नाही का, दहावी वहिनी. आम्ही आमचा हा वारसा असा जोपास आहे आणि पुढेही जोपासणार. जोपासा एकदम आनंदाने जोपासा बरं का. आपली वारसा पुढेच गेला पाहिजे. आणि काल तुम्ही बाबाच्या बद्दल काहीतरी बोलत होते का, बाबा मला लय पैसे द्यायचे. खूप पैसे द्यायचे. असं द्या. बाबाचा जीव तुमच्या वहिनीवर एवढं होतं ना, तुमच्या बहिणींपेक्षा मुलींपेक्षा आम्हाला नाही कधी दिलं, पण तिला वहिनी आहे ना, एवढी बाबाची अशी वहिनी सगळ्यांना मिळो. ही एवढी बाबाची आमची सेवा. टालिया 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 टालिया. चला चला चला. आणि आमची पत्नी आलेली आहे, रामकृष्ण हरी पत्नी. लोकांना तुला बघायची इच्छा होती. लोकांना बघायची इच्छा होती, पण आमच्या महाराजांना नाही. महाराज बोलते आहे आता जास्त. आणि असू द्या, चला पुढे जाऊ. चला मंडळी, आपल्याला आपल्या दिंड्या भेटलेल्या आहेत. आता आपला नंबर लागलेलाच असेल 188. जाऊया दिंडीत, मस्त मस्त भजन करूयात. का दे का संत का दे का संत. फॉरेनर फॉरेनर तो टेन्शन मध्ये आला. काय आई बरेत ना? सांगा की मग. फलटण हे ऐतिहासिक असं शहर आहे, तालुका आहे सातारा जिल्ह्यातलं. छत्रपती शिवरायांच्या पहिल्या धर्मपत्नी सईबाई निंबाळकर याच गावचे आहेत, म्हणून या गावाला अनन्य महत्त्व आहे.
त्यांचं कुलदैवत रामप्रभूंचं रामचंद्र मंदिर जुनं आहे, पाहायला गेलं पाहिजे. मी पाहिलंय रामकृष्ण आहे फलटण मध्ये. हा बा रामकृष्ण अरे कसं वाटतं वारीला येऊन? आता पूर्ण येतं ना? आला शीतळ शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीरा. वा, मागापासून लय कडक ऊन लागत होता, आता आलेले आहे दोन्ही झाडाचे सावली. वृक्षवल्ले आम्हा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. महाराज, खरंच या झाडांची किंमत फक्त एक चालणाऱ्याला, उन्हात जो काम करतो त्यालाच कळू शकतं. आणि जो गाडीतच फिरतो, कायम येशीत राहतो, त्याला या झाडाची किंमत लवकर कळणार नाही. हलवेतो बाहो वाका वाक वाक कोणी वाक 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 वाका वाका पप्पा दे वाक वाक वाजव वाका 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 वाक वाक वाका 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 ए वाक खाली वाक वाक श्री विठ्ठल मंडळी, आपल्या आजीबाईचा वाडा आलेला आहे.
आहे की नाही. आपल्या या आजीबाईच्या वाड्यामध्ये अनेक वर्ष आपण इथं विसावा घेतो आणि इथं आराम करतो बरं का. आणि मस्तपैकी इथं आपल्याला अल्पाहार असतो, पण तो अल्पाहार नसून पोट भराय काम असतो तो. कारण की इथं आपल्याला खायला भेटतं पिठलं, चपाती, भाकर. बाप रे जबरदस्त. महाराज किती आणणार आता इथं? आता आणतो भात आणि काय आजीबाई बरे आहेत का? बरं आहे ना? आणा पटापट भुका लागल्या आम्हाला. आणा लवकर आणा. मग का आणा पटपट आणा. चला आजीबाईची इथं मस्तपैकी आपण आता दुसरा भात खाऊ, इथंच झोपू. पुढचं जेवण आहे अजून. पुढचं जेवण जेवशील का? जेवण जरा वा ज्वारीच्या भाकरी. महाराज काय बेत आहे? बाजरीची भाकर आणि पिठलं. माझं मन उठलं. वा या चला या मंडळी. भाकरी आणि पिठला या. बघा आमच्या पोरी कशा बकऱ्यासारख्या घातल्या. इथं काय मेनू होता? भाकर आणि वा खूप छान. हा असं काय एकच नंबर ना. चुलीवरची भाकर, ठेचा. मग पलट आयसा. चला मंडळी माऊली गेलेली आहे. तर माऊलीचा विसा होता विडणी. चला आपण पण विसावायला थांबलेलो. माऊली आता गेलेली आहे नंबरला. आता आपण जाऊया माऊलींच्या मागे नंबरला लागायला. कदाचित आपण जेवायला जाणार. आपला नंबर नाही भेटणार आता. आपल्या दुपारचाच टेपा भेटेल. हो आम्हाला दुपारचाच टेपा भेटेल. कारण की माऊली फार पुढे जाते. इथं आमचा नंबर मागं असल्यामुळं माऊली आमच्या भरपूर पुढे जाते आणि आम्हाला मागंच जेवावं लागतं. जेवून मग नंतर आम्ही माऊलींना पकडतो दुपारनंतर. तर आता असंच करू. हे बघा माऊली या संपूर्ण दिंड्या नंबरासाठी लागलेल्या आहेत. म्हणजे ज्ञानोबर आहे पुढं आपल्या दुपारच्या विसाव्यावर पोचत आहेत. आणि या सर्व दिंड्या नंबरसाठी वाट बघत आहेत. माऊली विसाव्यावरून उठून गेल्या पण यांची नंबर अजून लागलेली नाही आहेत. म्हणजे आपल्याला पण नंबरच भेटेल मला वाटतं कदाचित. नाही तर मग आपली साईडून जातील. पण असं धिंगाणा तुम्हाला माहिती आहे ना. एकदा का दिंड्या थांबल्या मग काय करतात? धिंगाणा. दिंड्या काय एकदा थांबल्या का धिंगाणाच असतं महाराज. सगळीचकडं असाच धिंगाणा असाच गोंधळ चालू होईल आता. फक्त कारण पाहिजे असतं का माऊली थांबली आणि दिंड्या जागेवर थांबल्या. मग कारण
वा 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 टाळ्या टाळ्या. पंढरीचा वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म आषाढी कार्तिकी सदा नाम गायामुखी आषाढी कार्तिकी सदा नाम गायामुखी पंढरीचा वारकरी पंढरीचा धन्य पंढरसी मेरे गाय 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 पंढरसी कोने दी को वारसी कोने दी को वारसी कोने दी को वारसी पंढरीचा वारकरी पंढरीचा धन्य धन्य एका जनार्दने करी वारी एका जनार्दने करी वारी एका जनार्दने करी वारी धन्य तोची बासुसारी धन्य तोची बासुसारी धन्य तोची धन्य 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 धन्य
कसली पंगत बसली आपली लांब लचक. चला श्री विठ्ठल. पिंपराच्या येथे आपलं दुपारचं भोजन झालेलं आहे आणि सगळं झोपून काय खातं मामी? खट्टा मिठा खट्टा. बाबा लिंबू कापून खातं, डेंजर असतो. आणि सगळी मंडळी आपण चाललेलो आहोत आपल्या नंबरला लागायसाठी. रे व्यवस्थित ना, व्यवस्थित ना, चालशील ना, पक्का चालशील ना, नाही तर ट्रकमध्ये जा. नाही ठीक आहे. आमची रुईबाई पण चालणार आहे. आमची एक मुलगी पुढे आहे गाडीमध्ये, तिला पाठवलं. तिला नको चालायला. स्वरूपा बरे आहेस का? हो नाही. आंचल तू खूप आहे चंचल म्हणे. बरे लोकांना विचारत होती मला, दादा वहिनी दिसत नाही. मग त्यांना आता सांगा वहिनी आली म्हणून. आता तू सांगितलं बस झाला. तुझ्या बाई अरेच का? एकदम मस्त. म्हणतो वहिनी काय बोलता, काय म्हणणं तुमचं? तुम्ही तुमच्या सहकुटुंब सहपरिवार सह वारीला आलात. छान वाटते, आनंद वाटते. तुम्हाला कसं वाटतंय? मला तर लय भारी. आम्ही ऐकलंय का तुम्ही एक मुलगी दत्तक घेतली म्हणून. हिला दत्तक घेतली का? मग हिचा नवरा पण दत्तक घेणार ना तुम्ही? त्याला काय करता बाई? त्याला तक्रार बाहेर. त्याला बाहेर का? त्याला घर जावे नाही घेणार तुम्ही? काय सर? तिसरा हिस्सा कोण करून घे? असू दे चला. तर असंच चालत असतं आपलं मस्ती मजाक करत करत. आणि ओरिओ आलेला आहे. ओरिओ आर्यन हाव बरंच ना. हा नामामध्ये हे हात जोडून हा बोला बोला. आणि चंद्र झाला काळा आणि नारद चुकला भक्तीचा म्हणून येडका मदन. वा मोरे वा वा.
हो 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 थांबा 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 इथं बोला हा. स्वर्ग पाताळा उनी नंद्याला हा स्वर्ग पाताळा उनी नंद्याला शंकराचा नंद्याला आणि कोणाचा नंद्याला देवाचा नंद्याला अरे पण विचारा ना कसा आला अरे गप्प 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 हा हा अरे पर पाण्या कर पाणी पाणी अरे किती तो पाणी पाणी तर नाही पण चिखोल भरपूर होतो हा हा ते बघा काय आतमध्ये ते बघा मालक बाबा कपड्यांची दशा कसली आहे तुमच्या पण तुम्ही तर हे नवीनच काढलेले की अरे आजच मी बाई नवा काढीला धोतर नेसायला आली पावसाली तुडकुस घातला मंडळी केले या पावसाने जाईना काय हा पाऊस आणि काय हे कॅडबरी सारखं चिखल आरा खतरनाक बघा मंडळी ही आमची जमीन राजेंद्र मोरे जे आपल्या दिंडीत चालतात मोरे बुवा त्यांचं नाव राजेंद्र मोरे त्यांनी ही जमीन आपल्या दिंडीसाठी घेऊन ठेवलेली आहे तरी खूप छान त्यांच्याकडं त्यांना अभिवंदन काय तो पाऊस श्री विठ्ठल नर्मदे हर काय तो पाऊस काय तो चिखल याला बोलतात वारी चला तसं चला ही खरी मालक कशी वाटली वारी चिखलाची वारी आनंददायी ही खरी वारी कशी वाटली वारी वा आनंद ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी पांडुरंग नाव ठेवले शाने ज्ञान राजा महाकैवल्य तेजा बघा बघा कशा वळकड्या शोधायला आलेल्या आहेत मंडळी आज पाऊस झालाय आणि या पावसामध्ये लवकरच सगळ्या वळकट्या काढून ठेवलेल्या आणि जो तो आपापले शोधून नेतोय हा यालाच वारी बोलतात भेटली का वळकंडी नाही ना वारी म्हणजे काय सावका डगरा 3 हे माझी काय आहे असू द्या हे असंच चालणार आहे हा आजचा कसा प्रवास हा आजचा प्रवास खरी वारी खरी वारी याला वारकरी म्हणतात हाडाचे वारकरी जे पावसालाही घाबरत नाही आणि रस्त्याच्या चिखलालाही घाबरत हो आता आपल्या वळकट्या तंबूमध्ये घेतील आणि लगेच पंक्तीला बसतील लगेच झोपतील सकाळी पुन्हा फ्रेश
पुन्हा फ्रेश. ऋषी ऋषी तुम्ही ऐका, गोंधळ घालू नका कोणी. जे काम करतायत त्यांना अडचण करू नका तुम्ही. बाकी वळकडे आतमध्ये आहेत. ऋषी. त्यांचे येतील, त्यांची नावं पुकारली ए जातील. बाबा ऋषी शांत बसा. हे हौसाबाई इकडे. अडचण करताय तुम्ही. चला वा बाजू. धनेश माऊली या. नावं घ्या. हे कृष्णामाली कुठे आहे? ए बाबा ती काली दे यात्र ही काली आहे का? हो माऊली, तुमची बहीण आली बघा. अरे सुंदराबाई तुझी अजून आली नाही आहे काय? हे कंट्रोल येणार आहे. हे माऊली टाकू. मंडळी सगळ्यांच्या वळकटे आल्या, माझीच काय वळकटी येत नाही. हे वा माझी आहे बघ ना, आले. हे नाव घ्या. अरे फाटला पण. अरे फाटलं यार माझी पिशवी. शी बाबा तुम्ही नवीन घ्या. हे ढोंडी बाबा तुमचीच आहे काय ती? चला आपली वळकटी आली, आपण जाऊया तंबूमध्ये. चला श्री विठ्ठल मंडळी, आजचा आपला मस्त प्रवास झालेला आहे. आजचा आपला 10वा दिवस. 10व्या दिवसाला आपण आलेलो आहोत. कुठून निघालो आज आपण? फलटणवरून निघालो. फलटण ते बरड असा प्रवास झालेला आहे. खूप सुंदर प्रवास. फक्त एकच अडचण आहे ते नेटवर्कची, म्हणून आपले व्हिडिओ स्लो पडतात. काही काळजी नाही, मला माहिती आहे माझे जे लोक व्हिडिओ बघतायत ते तुम्ही कधीही किती माझी वाट बघता, त्याच्यासाठी फार फार धन्यवाद. तर मंडळी चला, जास्त काय बोलत नाही, व्हिडिओसुद्धा मोठी आहे कारण की आज मस्त मस्त बारूद झालेले आहेत. खूप सुंदर सुंदर आज मजा आली आज आपल्याला. आणि दीपक महाराज करायचं मग शिवरात्री मंडळीला आपल्या. शुभरात्री मंडळी. आणि तुम्ही विशाल महाराजांप्रमाणे मलाही खूप मिस करता, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वाव माऊली, शुभरात्री बोल. शुभरात्री. 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 चला सगळ्यांनी म्हटलं शिवरात्री. भेटूया याच जोशात उद्या पुन्हा आपण. चला भेटूया उद्या. शुभरात्री. श्री विठ्ठल.